आणि आता वळूयात एका आंतरराष्ट्रीय बातमीकडे। इस्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धविराम जाहीर करण्यात आलाय। आजपासून इस्रायल हिजबुल्लामध्ये शस्त्रसंधी झालेली आहे। 14 महिन्यानंतर हा युद्धविराम घोषित करण्यात आलाय। इस्रायल कॅबिनेटने त्याला मंजुरी दिलेली आहे। अमेरिकेच्या प्रयत्नातून दोन्ही देशांमध्ये हा युद्धविराम झालेला आहे। त्यामुळे इस्रायल हिजबुल्लामध्ये ही शस्त्रसंधी झालेली आहे। इस्रायल आणि लेबनॉनमध्ये तब्बल 14 महिन्यानंतर हा युद्धविराम घोषित करण्यात आलाय। अमेरिकेने यासाठी प्रयत्न केलेले होते। वारंवार इस्रायल आणि लेबनॉनची भूमी ही धुमसत होती। यामध्ये आतापर्यंत शेकडो जणांना आपले प्राण गमवावे लागले आणि तब्बल 14 महिन्यांनी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच 1 वर्ष 2 महिन्यांनी युद्धविरामाचा हा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। इस्रायल कॅबिनेटनेच ही मंजुरी दिलेली आहे। मात्र अमेरिकेने या दोन्ही देशांमध्ये युद्धविराम करण्यासाठी घेतलेले प्रयत्न हे तितकेच महत्त्वाचे ठरलेले आहेत। आजपासून इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये ही शस्त्रसंधी घोषित करण्यात आलेली आहे। आपण बघतोय बायडन यांनी केलेलं हे ट्विट सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। इस्रायल आणि लेबनॉनने हा युद्धविराम घोषित केलाय।